आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने आयोजित भागवत कथा सप्ताहात ज्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे असे पूजनीय लोकनाथ स्वामी गुरु महाराज आपल्या सुमधुर वाणीने भागवत कथा सांगून मंत्रमुग्ध करीत आहेत. त्यांनी आज रामकथा सांगितली. रामायण ही भारताची अनोखी सांस्कृतिक संपत्ती आहे. तसेच कृष्णसुद्धा सर्वांच्या मनात स्थान अबाधित ठेवून आहे. आज दोघांचा सुंदर मिलाप झाला. लोकनाथ स्वामी गुरु महाराज यांचे अवर्णनीय रामायण कथन व भगवान श्रीकृष्ण लीला नाटिका सादर झाली. यात कृष्णाचे खट्याळ बालपण, पुतनावध, कृष्ण राधा प्रेम, गोवर्धन आख्यान यांचा समावेश होता. यामुळे जणू काही भागवत कथास्थानी गोकुळच अवतरले होते. याचा आनंद उपस्थित नागरिकांनी मनमुराद घेतला. महाप्रसाद भोजनाने कार्यक्रमाचा शेवट झाला. हरे कृष्णा. आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहात. लोकनाथ स्वामी महाराजांची 25वी भागवत कथा हे 25वं वर्ष आहे, जिथे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज दरवर्षी येऊन भागवत कथा करतात. या कथेच्या अंतर्गतच आज आपण स्पेशल उडान असं हे युथ फेस्टिवल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने भक्त लोक युथ आज जमा झाले होते. यामध्ये आमचे परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज हे खास न्यूयॉर्कसाठी या स्पेशल इव्हेंटसाठी आले होते. दरवर्षी ही कथा 25 ते 31 डिसेंबर पुण्यामध्ये आयोजित केली जाते. हे 24वे वर्ष आहे. तर मी सगळ्यांना आमंत्रित करेन की दरवर्षी सालाबाद प्रमाणे 25 ते 31 डिसेंबर आपण या कथेमध्ये यावं आणि आपलं जीवन सफल करावं. हरे कृष्ण.